रामकृष्ण हरी मंडळी, अशी शापूची भाजी डब्यासाठी बनवायची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक सिक्रेट सांगणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की बना. ही शापूची भाजी ही मऊ लुसलुशीत आणि त्याची चव बदलणार नाही यासाठी. तर बघा, आपण शापूची भाजी करायला घेऊया. डाळ भिजत घातलेली आहे मटकीची. शापूची एक जोडी भाजी चिरून धुवून घेतलेली आहे. त्यासाठी 2-3 मिरच्या, लसूण पाकळ्या बारीक चॉप केलेल्या घेतलेल्या आहेत. त्या मिरच्या एका मिक्सरच्या जारमध्ये घ्यायच्या. त्यामध्ये थोडासा लसूणही बरोबर घ्यायचा. त्याची मिरच्याची देठ काढून घ्यायचे. थोडी कोथिंबीर, थोडा लसूण घालून ते बारीक करून घ्यायचं. बारीक करून घेतल्यानंतर आपण लोखंडी कढईमध्ये केल्यानंतर त्याचा स्वाद दुप्पट असा होत असतो. त्यामध्ये लोखंडी कढईमध्ये करायचं. त्यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे. आपण बारीक केलेला लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे. व्यवस्थित असं छान तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यामध्ये अशा लसणाच्या छोटे छोटे काप केलेले घालून घ्यायचं. त्याने टेस्ट खूपच छान येते. खायला ही भाजीमध्ये खूपच छान लागतं. थोडीशी कोथिंबीरही घालायची. त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली भाजी, शापूची भाजी त्यामध्ये घालून घ्यायची. अशा या प्रकारे हलवत राहायचं. लोखंडी कढईमध्ये केलेली भाजी याची अप्रतिम चव येते. आणि दुसरे एक सिक्रेट ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता यामध्ये आपण भिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची. तीही मटकीची असावी, अदरवाईज तुम्ही मुगाचीही डाळ घालू शकता. आता थोडंसं झाकण ठेवून वाफ लावून व्यवस्थित घ्यायची. पूर्ण हे करून घ्यायची, हलवून व्यवस्थित. त्यामध्ये मीठ घालायचं स्वादानुसार. मग आता त्याला पाणी सुटतं. पाणी सुटलं की पूर्ण मीठ मिसळून एकजीव होतं. ही ट्रिक मी तुम्हाला सांगणार होती की जोपर्यंत भाजीमध्ये मीठ घातलं नाही, जर शेवट आपण मीठ घालाल तर ते व्यवस्थित त्यामध्ये मुरत नाही. त्यामुळे वाफ लावायच्या अगोदरच मीठ घालायचं, कारण ते पूर्ण भाजीमध्ये मिक्स होतं त्याचं पाणी बनून. त्यामुळे शेवट कधी घालायचं नाही मीठ. नंतर शेंगदाण्याचा कूट आपल्याला हवा तेवढा घालून पुन्हा ते पूर्ण मिसळून घ्यायचं छान असं. बघायचं आता भाजी शिजलेली आहे का. व्यवस्थित नसेल शिजली तर आणखी 5 मिनिटे शिजवून द्यायची. अशी भाजी डब्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी चमचमीत अशी करायला विसरू नका. खूप सोपी आणि सहज बनते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.